महाराष्ट्राचा आणि खास करून MMR रिजनचा आपण करून घेणार आहोत. धन्यवाद सभापती महोदय. एकंदरीत माननीय मंत्री महोदयांनी नवी मुंबई आणि परिसरातील नव्याने होत असलेल्या जी काही वस्ती आहे याच्याकरता आपण उपाययोजना करतो याबद्दल सांगितलं. मात्र सभापती महोदय गेले 2-3 दिवस सातत्यपूर्णाने त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होते आणि ती होत असताना पाऊस सुरू झाला की लाईट बंद केली जाते. आपण भूमिकात लाईन टाकण्याच्या बाबतीत माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं. मात्र गेल्या 3-4 वर्षापासून सातत्यपूर्ण चालू आहे. खरं तर सरकारने जे पूर्णपणे समुद्रकिनाऱ्याचे पट्ट्यातील नगरपालिका आहेत, विशेष करून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, तळा, रोहा, पेण यांना पूर्णपणाने भूमिगत लाईन टाकण्यासाठी माननीय मंत्री महोदय 2021-22 मध्येच त्या बाबतीतली निविदा काढण्यात आली. आज 6 वर्ष झाली तरीसुद्धा अजूनही काम कुठलंही म्हणजे त्या बाबतीतले काही प्रगतीपथावर असताना दिसत नाही. माझी आपल्याला विनंती राहील की जे आपण कामं हाती घेतोय एका स्टॅप्युलेटेड पिरियडमध्ये पूर्ण झाली तर मग वारंवार हा जो काही वीज पुरवठा होतोय आणि मग आपण काम करून सुद्धा दुर्दैवीरित्या आज आपल्या खात्यावर किंवा आपल्या विभागावर आणि कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी टीका होते. माझी आपल्याला विनंती राहील की ह्या भूमिगत ज्या काही लाईन्स आहेत, विशेष करून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, तळा, रोहा, पेण या बाबतीतलं सुद्धा लवकरात लवकर आपण काम पूर्णत्वास न्यावं अशीच माझी विनंती राहील. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आता पूर आलेला आहे तिथले सुद्धा पोल्स आणि कंडक्टर्स पूर्णपणे पडले, त्याच्यासाठी अतिरिक्त आपण लवकरच त्या बाबतीतलं कामगार वर्ग पाठवून थोडंसं स्ट्रीमलाईन केलं. 4-4, 5-5 दिवस झाले लाईट नाही आहे या परिसरामध्ये, सुधागडमध्ये सुद्धा. महोदय, सन्माननीय सदस्यांनी कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. तर ह्यापूर्वीच जे कोकण आपत्ती व्यवस्थापन सौम्यीकरण प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याचं मॉनिटरिंग की वेळोवेळी तो काम पूर्ण होत आहे की नाही, काय वेळेत ते पूर्ण व्हावं यासाठी आम्ही आढावा बैठका घेत असतो. आणि आता ह्या पावसाळ्यामुळे काही वादळ वाऱ्यामुळे ज्या काही आपल्या विद्युत पुरवठा खंडित होतो वायर तुटल्यामुळे, तर ते अंडरग्राऊंड केबलिंगचं सुद्धा प्रस्तावित आहे. 408 कोटी रुपयाची योजना आहे आणि ती वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा. जटरजी बोला. देतो सभापती महोदय, कोकणातल्या सर्व सन्मान्य आमदार महोदयांची यापूर्वी सुद्धा बैठक लावलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण पाठपुरावा करत आहे. तरी सुद्धा आणखीन एक बैठक गणपतीच्या आधी या ठिकाणी लावण्यात येईल. मंत्री महोदय, या सगळ्या गोष्टीचा कळीचा मुद्दा एकच आहे की या सगळ्या समुद्र किनाऱ्यावरचे जेवढे जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांना अंडरग्राऊंड जर आपण ह्या वाहिन्या केल्या, विद्युत वाहिन्या, तर मला वाटते 70 ते 80% हा प्रश्न सुटेल. आता हे घोंगडं मला वाटते गेले 10 वर्ष भिजतच आहे. केंद्र सरकारने भरपूर पैसे दिले आहेत असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मग आता या भूमिगत वाहिन्या कुठपर्यंत त्याचं काम आलेलं आहे आणि त्या कधीपर्यंत पुरा होणार? कारण कोकणामधले झाडं एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, वारा आहे, समुद्र बाजूला आहे, त्यामुळे जोपर्यंत भूमिगत वाहिन्यांचा विषय सुटत नाही तो लक्षात आला मंत्री महोदय, संपत नाही. एक बैठकीमध्ये आपण हा आढावा घ्याल का? आता आपल्याकडे काय माहिती असेल तर भूमिगत वाहिन्याबद्दल सांगाल का केंद्र सरकारच्या योजने? सभापती महोदय, केंद्र आणि राज्य सरकारकडून आपण कोकणातल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी, सौम्यीकरणासाठी सिंधुदुर्ग, मालवण, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला ह्या सगळ्याच परिसरासाठी 408 कोटी रुपयाची योजना आहे की ओव्हरहेड टू अंडरग्राऊंड केबलिंगसाठी तो प्रस्तावित आहे आणि टप्प्याटप्प्याने त्याचं काम चालू आहे. तरी सुद्धा हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येईल आणि त्या संदर्भात बैठक सुद्धा लावली. शेवटचा विक्रांत पण. माननीय सभापती महोदय, मंत्री महोदयांनी माझ्या चर्चेवरती तसं समाधानकारक उत्तर दिलं आहे, पण त्यातला एक प्रश्न जो शिल्लक राहतो की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की 201 कोटीच्या प्रस्तावावरती आम्ही अगदी अंतिम टप्प्यात आहोत, टेंडरिंग फेजमध्ये आहोत, पण हे अंतिम टप्पा हा गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय की पनवेलच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय. आपण निरंजन डावखरे साहेबांनी सांगितले की डेटा सेंटर्स किंवा अन्य उपक्रम येत आहेत, विजेशिवाय हे उपक्रम चालू शकत नाहीत आणि त्यामुळे ह्याच्यासाठी प्रोव्हिजनची तात्काळ गरज आहे. यामध्ये माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण टाइम बाउंड किती कालावधीमध्ये हा निधी मंजूर करून देणार, ह्याचं टेंडर किती कालावधीमध्ये होणार? सभापती महोदय, ADB मधून ह्या कामासाठी आपण टेंडर काढलेलं आहे आणि लवकरच त्याची वर्क ऑर्डर देण्यात येईल. अल्पकालीन चर्चा पहिली. विक्रांत पाटील.
काय हां सॉरी अनिल परबजींची एक राहिली 11 नंबर 92 अन्वय सभापती चर्चा महोदय,